माझे व्हिडिओ दररोज एडिट करतायत, दररोज त्याच्यावर घाण कॅप्शन टाकतायत, परंतु तुमच्यापर्यंत पोहोचतच नाही ना फडणवीस साहेब, नाहीच पोहोचते. पैशावाल्याचे सगळे कोणी असतात, पैशावाल्यांच्या सत्ताधाऱ्यांच्या मुलींना काही जर म्हटलं ना लगेच त्यांच्यावर कारवाई होती बरं का. परंतु गोरगरिबांच्या मुलींना, गोरगरिबांच्या आया बहिणींना कुणी काय म्हटलं ना त्यांना काही नाही हो. ते कोण बघा ना, आज फडणवीस साहेब सुद्धा किती पटकन रिॲक्ट झाले की नाही. खडसेंच्या नातीला बोललेत ना त्याच्यावर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. खडसेंची नात ही कुणाची तरी नात आहे, ती कुठल्या तरी आईची मुलगी आहे नाही का. माझी लेकी कुणी नाही का फडणवीस साहेब, मी कुणी नाही का, मी पण कुणाची तरी लेक आहे हो. गरीब घरात जन्माला आले ना तरी सुद्धा मला पण इज्जत आहे ना, आम्हालाही आहे हो. गरीब लोकांना आमच्याजवळ आमची आबरू याच्याशिवाय दुसरं काहीच नसतं फडणवीस साहेब. मी वारंवार पोलीस स्टेशनला जाते पण पोलीस माझी दखल घेत नाहीये. बघा ना, आज खडसे मॅडम गेल्यात, लगेच कारवाई झाली, लगेच सगळ्या गोष्टी झाल्या. कशामुळं? पाठलाग केला आणि छेडछाड केली म्हणून. याचे भोग मात्र सगळ्यांना भोगावे लागतील. आता नाही सुट्टी कोणालाच, हे मात्र नक्की, एवढं लक्षात ठेवा. आता कुणालाच सुट्टी नाही हे मात्र नक्की. फक्त या व्हिडिओच्या माध्यमातून मी महाराष्ट्रातल्या अखंड महिला भगिनींना विनंती करते की ज्यांच्या सोबत अशा घटना घडलेल्या आहेत, माझी विनंती आहे सर्वप्रथम माझ्या भावांना, बहिणींना की जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा, कारण फार महत्वाचा आहे. हा प्रत्येक महाराष्ट्रातल्या भगिनीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. प्रत्येक भगिनीपर्यंत, प्रत्येक त्या भगिनीपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे जिची माझ्यासारखी हेळसांड झालेली आहे. अरे मी आज व्यक्त होऊ शकते सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजासमोर, तरी सुद्धा ही लोक घाबरत नाहीये. त्या भगिनींचे काय हाल झाले असतील किंवा काय हाल होत असतील ज्या व्यक्त होऊ शकत नाही, त्या गुदमरून मरतायत. मी वारंवार म्हणते, काही भगिनींना लढायचंय परंतु त्यांना पाठबळ भेटत नाहीये. हरकत नाहीये, आपण आपला लढा आपण उभा करू. भगिनींनो, मला कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर स्पष्ट मत लाईव्ह या चॅनलला माझा नंबर आहे. त्याचं कारण महाराष्ट्रातल्या जेवढ्या पीडित महिला आहेत त्यांना माझी विनंती आहे की मी फार मोठं आंदोलन उभारतेय आझाद मैदानावर. ते याच्यासाठीच, ज्या महिलांची अशी हेळसांड झालेली, ज्या महिलांना बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्या महिलांचा विनयभंग झालेला आहे, रेप झालेला आहे परंतु त्यांचे गुन्हे दाखल करून घेतले नाही पोलिसांनी, अशा सर्व महिलांनी आझाद मैदानावर जमायचं आहे. हा लढा जो असणार आहे आपला, तो आपल्या न्याय हक्कासाठी असणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आता शांत बसून चालणार नाही, कायदे कडक होणं फार गरजेचं आहे. कारण पोलिसांनी ज्या पद्धतीमध्ये महिला भगिनींची हेळसांड लावली ना ती फार विचित्र आहे, एवढं लक्षात ठेवा. अजिबात पोलीस दाद देत नाही पोलीस स्टेशनला गेल्यानंतर. हा, ते सांगतायत सायबरला जा. जर सायबरला महिलांना कळतच नसेल जायचं तर त्या कशा जातील? सायबरला जाऊन काय करतील? का बरं प्रत्येक पोलीस स्टेशनला तुम्ही टेबल लावला नाही सायबरचा? लावा ना तिथे, लावा तिथे, काही अडचण नाहीये. तिथेच सायबरचा गुन्हा नोंद व्हावा. ते तिथे गेले की ते सांगतात सायबरला जा, सायबरला गेले की सायबर म्हणतात ऑनलाईन कंप्लेंट करा. म्हणजे बरंच काय काय चालू आहे असं. तर ह्या कायद्यामध्ये आपल्या बदल व्हायला पाहिजेत, हे कायदे कडक व्हायला पाहिजेत. म्हणून मी आझाद मैदान या ठिकाणी आंदोलन करणार आहे आणि महाराष्ट्रातल्या सर्व भगिनींना मी विनंती करते, पीडित महिलांना, की तुमच्यासोबत अशा घटना घडलेल्या असतील आणि तुमच्यासोबत तुम्हाला पोलिसांनी न्याय दिलेला नसेल, तुमच्याकडे जे काय आहे पुरावे ते घेऊन मी ज्या वेळेला आझाद मैदान या ठिकाणी बसेल, लवकरच या 1-2 दिवसातच होणार आहे. आता ते एवढं लक्षात ठेवा. त्यावेळेला तुम्ही सगळ्या जणी या, मी तिथून सुद्धा आवाहन करणार आहे, तुम्ही सगळ्या जणी आझाद मैदानावर या. कारण आता हा लढा उभारणं फार गरजेचं आहे, फार गरजेचं आहे. विनंती आहे महाराष्ट्रातल्या माता भगिनींना, जास्तीत जास्त संख्येने तुम्ही आझाद मैदान या ठिकाणी 5 तारखेपासून मी बसणार आहे. ठीक आहे, मी तारीखही घोषित करून देते. 5 तारखेपासून मी बसणार आहे. तर तुम्ही 5 तारखेनंतर 8 मार्चला महिला दिन आहे. माझी विनंती आहे महाराष्ट्रातल्या तमाम महिला भगिनींना की ज्यांच्यावर असे प्रसंग घडवलेले आहेत त्यांनी 8 मार्चला आपल्या सन्मानासाठी आपल्याला आझाद मैदान या ठिकाणी जायचं आहे, या ठिकाणी यायचं आहे आणि आपले ज्या मागण्या आहेत ना ह्याच्यासाठी आपल्याला तिथं बसायचं आहे. आपल्याला मुख्यमंत्री साहेबांना त्यांच्या निदर्शनात ते आणून द्यायचं आहे.
हे मी फक्त माझ्या एकटीसाठी नाही लढते, अखंड महाराष्ट्रातल्या सर्व माता भगिनींसाठी, त्यांच्या सन्मानासाठी हा मी लढा उभारलाय आणि त्याच्यासाठी तुम्हाला मला सपोर्ट करायचा आहे. ज्यांना कुणाला न्याय पाहिजे असेल, ज्यांच्यासोबत अशा गोष्टी घडल्या असतील, त्यांनी 5 तारखेनंतर म्हणजेच 8 मार्चला महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या दिवशी मला असं वाटतं सगळ्यांनी त्या ठिकाणी यावं. 5 मार्चला मी बसतीये. 5 मार्चला मी मुंबई इथनच पत्रकार परिषदही माझी असणार आहे. अगदी 1 इंचही मी डगमगणार नाही. परंतु वाईट वाटतो, वाईट या गोष्टीचं वाटतंय की गोरगरीब महिलांची अब्रू नाहीये का? ज्या वेळेला अमृता वहिनींना बोलण्यात येतं त्यावेळेला सुद्धा पटकन कारवाई होते. ज्या वेळेला म्हणजे मी स्वतः आवाज उठवला त्याच्यासाठी, कारण कामच आमचं ते आहे. ज्या वेळेला अन्याय तेथे प्रतिकार हे माझं ब्रीद वाक्य आहे. स्पष्ट मत, चोरून लपून काहीच नाही. का बरं? ज्या वेळेला ज्या महिलांवर अन्याय होईल त्या वेळेला आम्ही बोलतोय, परंतु आमच्यावरच आघात होत आहेत. कशासाठी? धर्म वाचवतो म्हणून, जाती जातीमध्ये विभागल्या जाऊ नका हे सांगते म्हणून. निघणार आहे सगळ्यांचं. तुम्हाला जी मजा वाटते ना आता बोलायची बोलून घ्या, पण ज्या वेळेला मी आझाद मैदानावर बसेल ना त्यावेळेला कळेल सगळ्यांना काय होऊ शकतं ते, संविधान काय करू शकतं ते. संविधान काय करू शकतं ना हे तुम्हाला लवकरच कळणार आहे, लवकरच कळणार आहे. तो लढा मी उभारते आणि माझी विनंती आहे की मला सपोर्ट करा पूर्ण महाराष्ट्रातून. हा प्रत्येक महिला भगिनीसाठी आहे, हा प्रत्येक महिला भगिनींसाठी हा माझा लढा आहे, एवढं लक्षात ठेवा. त्याच्यामुळे प्रत्येक महिला भगिनीने जिच्यावर अन्याय झालेला आहे तिने आझाद मैदानावर यायचं आहे आणि आपला लढा बुलंद करायचा आहे, आपला आवाज बुलंद करायचा आहे. आता नाही, शांत बसून नाही जमणार आहे. आता शांत बसून जमणार नाही. मी तर या व्हिडिओच्या माध्यमातून त्या मुलीला सुद्धा आवाहन करते जे स्वारगेट बस स्थानकामध्ये जिच्यावर अतिप्रसंग झाला. तू जर बाई खरी असेल ना ग, तू ये तिथे. तुझ्यावर जे आरोप करण्यात आले ते खोटे असेल आणि तू खरी असेल ना, तू सुद्धा आझाद मैदानावर ये. हे मांडणं फार गरजेचं आहे. मला माहिती आहे तू सर्वसामान्य गरीब घरातली असणार आहे म्हणून तुझ्यावर हे आरोप लादले गेले. तू जर श्रीमंत घरची असती ना तर तुला घाबरले असते. तू राजकारणाची मुलगी असती, तू राजकारणाची बहीण असती, राजकारणाची बायको असती तर हे सगळं नसतं असं झालं. परंतु तू कदाचित गरीब घरातली असणारी म्हणून तुझ्यावर हे सगळं त्यांनी, त्याच्या वकिलांनी हे आरोप केले. हरकत नाहीये, तू खरी असेल ना बाई तर ये तू माझ्या तिथे आझाद मैदानावर ये. 5 तारखेपासून मी बसते आणि महाराष्ट्रातल्या तमाम महिलांना मी विनंती करते की ज्यांच्या सोबत हे असे अतिप्रसंग घडलेले आहेत आणि पोलीस स्टेशनमध्ये त्यांना न्याय मिळाला नाही किंवा राजकीय लोकांच्यामुळे राजकीय दबावापोटी त्यांचे गुन्हे दाखल करून घेण्यात आलेले नाही, अशा महिलांनी आझाद मैदानावर यावं अशी मी त्यांना विनंती करेन. या सर्व महिलांनी आझाद मैदानावर यावं. 8 मार्चला महिला दिन आहे आणि महिला दिनाच्या दिवशी मला असं वाटतं की आतापर्यंत महिलांच्यासाठी कुणीही असं आंदोलन केलं नसणार आहे. मी आवाहन करेन महाराष्ट्रातल्या सर्व महिलांना की त्यांनी जास्तीत जास्त संख्येने आझाद मैदानावर यावं. आपल्या मागण्यांसाठी तिथे यावं. फार गरज आहे, फार गरज आहे. विनंती करते सगळ्यांना. किती दिवस महिलांचा ऱ्हास, किती दिवस मला सांगा ना, किती दिवस आपण ऐकून घ्यायचं, किती दिवस आपण सहन करायचं. आता वेळ आली आहे आवाज उठवण्याची. हार तुरे नकोत आम्हाला. संविधानाप्रमाणे जगण्याचा अधिकार हवाय आम्हाला आणि त्याच्यासाठीच आपल्याला आपला लढा हा बुलंद करायचा आहे. आणि त्याच्यासाठी आझाद मैदानावर महिला भगिनींनी जास्तीत जास्त संख्येने या. माझ्या मागण्या काय आहेत उद्या मी तुमच्या पुढे त्या वाचून दाखवणार आहे. मी माझं वकिलाला ड्राफ्ट करण्यासाठी म्हणजे त्याच्यात थोड्याशा चुका झाल्या होत्या ते पुन्हा दिले. उद्या मी तुमच्या पुढे हे वाचून दाखवणार आहे. जास्तीत जास्त संख्येने महिला भगिनींनी यावं अशी विनंती करते मी त्यांना, जास्तीत जास्त संख्येने. खूप झालं आता, खूप सहन केलं. आता नाही सहन होते, आता नाही. यांना यांची जागा दाखवूनच द्यावी लागेल तरच हे जगू देतील हो, नाहीतर हे लोचके तोडून खातील. आणि खायलाच लागली आहेत, खायलाच लागली आहेत. किती घाबरायचं, किती दडपून राहायचंय. आणि का, कशामुळं? आम्हाला जगण्याचा अधिकार नाहीये, आम्हाला बोलण्याचा अधिकार नाहीये. का? बोलण्याचा, जगण्याचा, वागण्याचा अधिकार हा फक्त राजकारणी लोकांच्याच
महिलांना आहे का? म्हणजे राजकारण्याची बहीण असू दे, आई असू दे, बायको असू दे, मुलगी असू दे, यांनाच आहे का? आम्हाला नाहीये. आमच्याकडे कोण बघणार? आमचा कोणी वाली आहे की नाही? आमच्याकडे कोण बघणार? तर हरकत नाहीये. पुन्हा एकदा सांगते, आझाद मैदानावर 5 मार्च पासून माझं आंदोलन चालू होणार आहे. महिलांच्या न्याय हक्कासाठी हे आंदोलन असणार आहे. त्याच्यामध्ये काही कायद्याच्या बाजू आहेत ज्या कडक व्हाव्यात म्हणूनही मी मागणी करणार आहे. आणि ज्या माझ्या मागण्या आहेत त्या मी तुमच्या समोर उद्या मांडणार आहे. जे कोणी वकील तज्ज्ञ असतील, जे माझा व्हिडिओ बघतात, ज्या महिला भगिनी असतील, त्यांना माझी विनंती आहे की स्पष्ट मत लाईव्ह या चॅनलवर माझा नंबर आहे. तुम्ही नंबर घ्या, माझ्याशी कॉन्टॅक्ट करा. आणि त्याचबरोबर जर कोणी वकील भगिनी बंधू असतील, त्यांनी मला सुचवा की मी उद्या तर सांगणारच आहे माझ्या मागण्या काय असणार आहेत त्या, परंतु तरी सुद्धा तुम्ही लोकांनीही मला सुचवा की त्याच्यामध्ये आणखी आपण काय ऍड केलं पाहिजे की ज्याच्यामुळे महिला भगिनी सुरक्षित असतील आणि त्यांच्यावर अन्याय होत असेल त्यावेळेला पटकन त्यांना न्याय मिळेल. तर मला नक्कीच फोन करून सुचवा आणि मला सपोर्ट करा. महाराष्ट्रातनं विनंती करते पुन्हा पुन्हा की महाराष्ट्रातनं मला सपोर्ट करा. हरकत नाही. रजा घेते. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हिंदू राष्ट्र.